नमस्कार. उन्हाळा काही आता गंमत राहिलेली नाहीये. तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. आणि हा विषय फक्त घामाचा किंवा आपल्याला होणाऱ्या त्रासाचा नाही. या वाढत्या तापमानापासून स्वतःचं संरक्षण कसं करायचं यासाठी काही अगदी सोपे आणि महत्वाचे उपाय आज आपण पाहणार आहोत. हा प्रश्न खरंच आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. कारण वाढतं तापमान फक्त अस्वस्थ करणारं नाहीये, तर ते आपल्या आरोग्यासाठी एक मोठं आव्हान आहे. चला तर मग या आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी कशी करायची ते समजून घेऊया. ठीक आहे. उपाय तर आपण बघणारच आहोत, पण त्याआधी ही समस्या नेमकी किती गंभीर आहे हे समजून घेऊया. हा वाढता उकाडा आपल्या शरीरावर नक्की काय परिणाम करतो चला बघूया. आणि हे जे धोके आहेत ना, ते अजिबात हलक्यात घेण्यासारखे नाहीत. जेव्हा शरीराचं तापमान खूप वाढतं आणि शरीर स्वतःला थंड करू शकत नाही, तेव्हा हीट स्ट्रोकचा धोका असतो. घामावाटे शरीरातलं पाणी आणि क्षार निघून जातात तेव्हा होतं डिहायड्रेशन. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे प्रचंड थकवा. म्हणूनच यापासून स्वतःला वाचवणं खूप गरजेचं आहे. असं म्हणतात की संरक्षणाची सुरुवात घरापासून होते. मग ह्या उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी आपल्या घराला एक थंड आणि सुरक्षित जागा कसं बनवायचं? चला काही सोपे उपाय बघूया. 3 ते 4 लिटर. हो, हा आकडा अगदी लक्षात ठेवा. कारण उन्हाळ्यात आपलं शरीर एका नैसर्गिक एसी सारखं काम करतं. ते घामावाटे उष्णता बाहेर टाकून स्वतःला थंड ठेवतं. पण या प्रक्रियेसाठी त्याला इंधन लागतं. आणि ते इंधन म्हणजे पाणी. जर ही पाण्याची गरज पूर्ण झाली नाही, तर मग मात्र आपलं शरीर धोक्यात येऊ शकतं. आपण काय खातो याचा थेट परिणाम आपल्या शरीराच्या तापमानावर होतो. म्हणजे बघा, डावीकडचे पदार्थ आहेत ना, ते आपल्या शरीरासाठी कूलंटसारखं काम करतात, त्याला थंड ठेवतात. तर उजवीकडचे तेलकट मसालेदार पदार्थ पचवायला शरीराला जास्त मेहनत लागते, ज्यामुळे आतून उष्णता वाढते. त्यामुळे निवड अगदी सोपी आहे. शरीराला थंड ठेवणारे पदार्थ निवडा. घराला थंड ठेवणं म्हणजे फक्त फॅन किंवा एसी लावणं नव्हे. काही छोट्या छोट्या गोष्टींनीही खूप फरक पडतो. दिवसा खिडक्यांवर पडदे लावून सूर्याची उष्णता घराबाहेरच ठेवा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, घरातलं प्रत्येक चालू इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे एक छोटा हीटरच आहे. त्यामुळे गरज नसताना ते बंद ठेवणंच चांगलं. कधीकधी मोठे मोठे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच जडलेले असतात. कांदा, पुदिना आणि बेल यांसारख्या गोष्टींमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा देणारे गुणधर्म आहेत. ही सरबतं फक्त चवीलाच छान नाहीत, तर ती शरीरातली उष्णता कमी करून आपल्याला खरंच ताजंतवानं ठेवतात. बरं, घरात तर आपण सुरक्षित राहू, पण कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी बाहेर तर पडावंच लागतं. मग जेव्हा आपण थेट प्रखर उन्हात जातो, तेव्हा स्वतःचं संरक्षण कसं करायचं? चला, तेही पाहूया. बाहेर पडताना या काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. दुपारी 12 ते 4 ही वेळ म्हणजे जणू काही रेड झोन आहे. ह्या वेळेत सूर्यकिरणं सर्वात जास्त तीव्र असतात. आणि पाण्याची बाटली? ती तर उन्हाळ्यात आपली बेस्ट फ्रेंड आहे. तिला कधीही विसरू नका. आणि आपल्या त्वचेचं काय? ती तर थेट उन्हाचा सामना करते. सनस्क्रीन म्हणजे आपल्या त्वचेसाठी एक अदृश्य कवच आहे, जे तिला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतं. त्यामुळे बाहेर पडताना ही सवय अजिबात चुकवू नका. आपण कितीही काळजी घेतली तरी कधीकधी उष्णतेचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी आपलं शरीर आपल्याला काही धोक्याचे संकेत देत असतं. ते संकेत वेळेवर ओळखणं खूप महत्वाचं आहे. चला, आपल्या शरीराची ही भाषा समजून घेऊया. याला आपण आपल्या इमर्जन्सी प्लॅन म्हणू शकतो. समजा चक्कर आली, डोकं दुखायला लागलं, तर विचार करत बसू नका. पहिली पायरी, लगेच सावलीत जाऊन थांबा. दुसरी पायरी, भरपूर पाणी प्या. आणि जर तरीही बरं वाटलं नाही, तर तिसरी आणि सगळ्यात महत्वाची पायरी, डॉक्टरांची मदत घ्या. यात अजिबात उशीर करू नका. ही एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात ठेवली पाहिजे. आपल्या घरातली लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक उष्णतेच्या बाबतीत जास्त संवेदनशील असतात. त्यांची विशेष काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. ते पुरेसं पाणी पित आहेत की नाही आणि तीव्र उन्हात बाहेर जात नाहीत ना, याकडे आपलं बारकाईने लक्ष हवं. चला, आता आपण जी काही माहिती पाहिली त्याचा सार पाहूया. हे आहेत उन्हाळ्याचे 4 गोल्डन रूल्स जे आपण कधीही विसरायला नकोत. हा नियम सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जेव्हा आपल्याला तहान लागते, तेव्हा खरं तर शरीरात पाण्याची कमतरता व्हायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे तहान लागण्याची वाटच बघू नका. नियमितपणे पाणी पीत राहा. दुसरा महत्वाचा नियम. कल्पना करा, एखाद्या तापलेल्या तव्यावर आपण थंडगार पाणी टाकलं तर काय होईल? छर्रर असा आवाज येतो, हो ना? तसंच काहीसं आपल्या शरीराचं होतं. कडक उन्हातून आल्यावर लगेच बर्फाचं पाणी पिणे टाळा.
शरीराला हळूहळू सामान्य तापमानावर येऊ द्या. तिसरा नियम हा तापमानाचा धक्क्याबद्दल आहे. थंडगार एसी रूममधनं थेट 40 डिग्रीच्या उन्हात जाणं म्हणजे शरीराला एक मोठा शॉक देण्यासारखं आहे. शरीराला या बदलासाठी तयार व्हायला थोडा वेळ द्या. एसीतून बाहेर आल्यावर काही क्षण थांबा आणि मगच उन्हात जा. आणि चौथा, शेवटचा गोल्डन रोल. लक्षात ठेवा, उन्हाळ्यात आपलं शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी ओव्हरटाईम काम करत असतं. यात खूप ऊर्जा खर्च होते. त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती घेऊन आपल्या शरीराची बॅटरी रिचार्ज करायला विसरू नका. तर मग आज आपण अनेक उपाय पाहिले, पण माहिती फक्त ऐकून किंवा वाचून उपयोगी नाही, ती प्रत्यक्षात आणायला हवी. म्हणून जरा विचार करा, या उन्हाळ्यात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आजपासनं कोणती एक छोटीशी सवय बदलाल.